नमस्कार मंडळी, तुमचं हायवे ठळक घडामोडीमध्ये स्वागत आहे. जर तुम्ही कोकणात येत असाल बाय पुणे, सातारा, कराड, मलकापूर, आंबाघाट, साखरपा करत तर तुम्हाला रोडचा अपडेट देतो. पुणे सोडले की कराडपर्यंत रस्ता चांगला आहे, तो आहे बँगलोर हायवे. पण त्या रस्त्यावर मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, मध्ये मध्ये रस्त्याचे कामं सुरू आहेत, त्यामुळे थोडंफार ट्रॅफिक होतं. पण रस्ता तसा बरा आहे. फक्त कराडला पोहोचल्यावर तिकडे ट्रॅफिक थोडं जास्त लागतं, कारण की रस्त्याचे कामं तिकडे जोरात सुरू आहेत. मग कराडला राईट मारल्यानंतर कोकुळ वगैरे पास करत तुम्ही पोहोचतात मलकापूरला. तर मलकापूरपर्यंत रस्ता खूप छान आहे, खूप चुम्मेश्वर आहे. फक्त काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे, तर गाडी खूप आरामात चालवा. इव्हन घाट सेक्शन लागतं, घाट सेक्शन खूप सिनिक आहे. फक्त गाडी जरा सांभाळून चालवा, कारण की तिकडे वेडी वाकडी नागमोडी वळण आहेत. म्हणून बायकरसाठी तर हेवन आहे ते. मलकापूरवरून राईट मारल्यानंतर अवस्था रस्त्याची खूपच विकट होऊन जाते. खूपच बेकार रस्ते आहेत, लाईक दगडी आहेत, ग्रेवल्स आहेत. मग काय काय ठिकाणी मोठे मोठे असे पॅचेस खराब आहेत. तर बायकरनी तर खूप सांभाळून चालवावे. इव्हन 4 व्हीलर जे आहेत त्यांनी खूप सांभाळून चालवावे, कारण की गाडीची हालत खराब होईल आणि तुमची हाडं खिळखिळ होऊन जातील फॉर शुअर. पण काय काय ठिकाणी पॅचेस जरा चांगले आहेत. मग तुम्ही पोहोचा आंबाघाटला. आंबाघाटवर टॉपचा रस्ता खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि हो, तिकडे थांबून तिकडचं सिनिक दृश्य नक्कीच पहा. आणि जेव्हा तुम्ही आंबाघाट खाली उतरतात तिकडे सुद्धा रस्ते कामं सुरू आहेत. तिकडे सुद्धा रस्त्याचं रुंदीकरण करतात, त्यामुळे ट्रॅफिक थोडंफार होतं आणि रस्ता सुद्धा खराब आहे. तर गाडीत जपून चालवा. एकदा तुम्ही आंबाघाट उतरल्यावर साखरपा आणि दाभोळ या गावाच्या मध्ये सुद्धा रस्त्याची कामं जोरात सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पॅचेस रेडी झालेले आहेत आणि काही ठिकाणी अजूनपर्यंत काम सुरू आहे. आणि जे पॅचेस खराब आहेत ना, त्याची अवस्था काही ठिकाणी खूपच बेकार आहे. एक मोठे मोठे खड्डे आहे, सीम ग्रेवल्स वगैरे आहे. तर प्लीज सांभाळून प्रवास करावे. इन शॉर्ट, मुंबई गोवा हायवे पण सुद्धा बेकार आहे आणि हा वाला हायवे सुद्धा बेकार आहे. फक्त एवढंच, आता जे काय आहे ते आपल्याला सांभाळायचं आहे. आपण नीट प्रवास करावे, कारण की आपली फॅमिली आपल्या घरी वाट बघत असते. तर तुम्हाला हायवेच्या ठळक घडामोडी कशा वाटतात नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. आणि नक्कीच फॉलो करा फॉर मोर अपडेट्स. धन्यवाद.